आज सकाळी सकाळी उठान मी रेडी होऊन राहिलेला आहे. गौरव जाऊचा होता कुडा. गौरवचा मोबाईल त्याच्यासारखाच 5-5 मिनिटांत गरम होत होतो. हल्लीच गौरवान नानावटी हॉस्पिटलमध्ये स्वतःची सर्व्हिस करून घेतलेल्या, तर आता म्हणता माझ्या फोनची पण कुडा सर्व्हिस करून घेतोय. कधीच वेळेत नाही येणार हो गौरव. आज सकाळीच टायमिंगवर येलो. मोबाईल सर्व्हिस करणार तसा ह्या एक कारण असाच. आज मुख्य म्हणजे आम्ही जाणार आहोत वेंगुर्ल्याच्या रेडी गणपती. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रशांत आणि आपल्या कोकण एक्सप्रेस 07 चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. वाटेत जाता जाताच ठरवलं पहिलं मोबाईलचं काम करूया आणि नंतर पुढे जाऊया. त्या पद्धतीत आम्ही चाललो कुडाळच्या दिशेने. ह्या हायवेन जाताना तुमका अशी एक गोष्ट सांगण्यासारखी वाटतं की पहिलो जो कणकवली टू कुडा जो हायवे होतो आणि आता जो कणकवली टू कुडा जो हायवे आहे याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वीचा हायवे इतको खराब झालेलो की घरासमोरची पांदन सुद्धा त्या हायवे पेक्षा चांगली वाटायची. आमच्या मालवणी भाषेत बोलायचा तर कमरेचा शाप बिरटा व्हायचा. थोड्याच वेळात आम्ही कुडा हायवेवरून टर्न मारून कुडा बाजारपेठेत घुसला. वाटेत गावलेल्या भूषण आणि पत्त्या ओव्हरटेक करून आम्ही बाजारपेठेच्या दिशेने निघाला. गौरवची गाडी खाली पार्किंग मध्ये स्टँडाक लावून आम्ही विवो केअर सेंटर मध्ये चालला. मोबाईलच्या क्लिअरिटी संदर्भात थोडंसं प्रॉब्लेम होतो. सर्व्हिस सेंटरला कॉल केला तेव्हा त्यांनी स्वतः मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन यावं म्हणून सांगितलं. केअर सेंटरमध्ये गेल्यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्याचं फॉल्ट कळालं. मोबाईल वॉरंटीमध्ये असल्यामुळे संपूर्ण कॅमेरा रिप्लेसमेंटमध्ये टाकल्याने हा सगळा काम आटपून आम्ही निघाला वेंगुर्ल्याच्या दिशेने. सभोवताली असलेलं वातावरण आणि नजाऱ्यांची मजा घेत आम्ही रेडीच्या दिशेने जात होतो. खराच स्वर्गाहून सुंदर ह्या कोकणात आपला जन्म मिळालो यासारख्या पुण्य काय असेल. जगाच्या पाठीवर छाप देत असं आपला कोकण पर्यटन हा. कोकण हे तुमका शब्दात सांगा नाही समजायचो, तो हा येऊन तुमका स्वतः अनुभवचो लागाल. इकडची माती, इकडचं पाणी, इकडची झाडा, इकडचं वारो, ह्या सगळ्याच कोकण आहे. ह्या सगळ्याची मजा घेत थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो रेडी गणपती. या गणपती बाप्पांबद्दल बोलायचा तर या गावात राहणारे सद्गृहस्थ श्री सदानंद नागेश कांबळे यांचा दृष्टांत झालो की जमिनीच्या खाली या विशिष्ट ठिकाणी माझा वास असा, माझी मोकळी कर. दुसऱ्याच दिवशी पहाटे उठून कांबळेंनी ही बातमी गावातल्या सर्व ग्रामस्थांच्या कानावर घातल्याने आणि लागोलागच त्या स्वप्नात दिसलेल्या ठिकाणी खोदकाम चालू केल्याने 2-3 दिवस खोदकाम चालू असताना त्यांना सर्वात आधी बाप्पांचो मोठालो कान दिसलो. तिथल्या ग्रामदेवतेन पण कौल दिले आणि ती खोदकाम चालू ठेव. त्यानंतर खोदकाम या तसाच चालू ठेवल्याने जसा खोदकाम पूर्ण झाला तसा बापांची ही भव्य मूर्ती लोकांच्या नजरेसमोर येली. खोदकाम चालू असताना बापांसोबत सतत असणारे मूषकराज सुद्धा खोदकामात सापडले. जसजशी ह्या बापाची महती दूरवर पसरली तसे लांबून लांबून लोक ह्या बापाच्या दर्शनासाठी येऊ लागले. अशी चमत्कारिक घटना अनुभवण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास असायचो लागता. धन्य ह्याचे ग्रामस्थ आणि धन्य तो परमेश्वर जो बापारूपी हय विराजमान असा. ह्या बापांच्या श्रीचरणी मी नतमस्तक होतोय. प्रत्येक गणेशोत्सव आणि गणेश जयंती हा मोठा उत्सव केला जाता. आज माझ्याही मनात समाधान वाटला की मी आज अशा गावात इलाय जे स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर आहे. बाप्पांचा पुन्हा एकदा दर्शन घेऊन मी आजचा ब्लॉग हयच थांबवतोय. गणपती बाप्पा मोरया.